वातावरण काहीसे वेगळेच वाटत होते. 4-5 वेळा हाकलून पण कुत्री रडत होती. त्यांचे आकाशाकडे बघून विव्हळणे खूपच भीतीदायक वाटत होते. कुत्र्यांना यमदूत दिसतात असे म्हणतात, म्हणजे आज कुणीतरी गचकणार होते. ह्याच गोष्टीची धास्ती म्हणून की काय, माझी म्हातारी आजी दारात जपमाळ घेऊन बसली होती. कारण तिच्या वयाचा माणूस आता गावात शिल्लक राहिला नव्हता. सकाळपासून आज म्हातारीने झोपू दिलं नाही. सकाळी उठल्यापासून मोठमोठ्या जप चालू आहे तिचा. खूप वैताग आला होता. रात्रीच्या प्रकाराने मी कधी न घाबरणारा घाबरलो होतो. रोज सकाळी हॉस्टेलला लवकर उठायला लागायचे, नाहीतर आंघोळीला पाणी मिळत नसे. BScची फायनल परीक्षा झाली होती. बाबळगाव फाट्याला बाबा घ्यायला आले होते. रात्री गावात जायला प्रत्येकालाच भीती वाटायची. बाबांच्या मागे बसून मी निघालो होतो. बाबळगाव फाट्याला एसटीतून उतरलो आणि बाबांच्या मागे मोटारसायकलवर बसून आम्ही घरी निघालो. रस्त्यामध्ये एका बाईने आम्हाला हात केला. तिला लिफ्ट हवी होती. लाल साडी नेसलेली व डोक्यावर पदर घेतलेला. मी बाबांना बोललो, बाबा थांबा, कदाचित आपल्या गावातील कोणी बाई असेल ती. बाबांना कदाचित ऐकायला गेलं नसेल. तसे बाबांचे बाईक चालवणे सावकाश असते. मागचे लोक ओव्हरटेक करून निघून जातात. थोडं पुढं गेल्यावर एक पाडा लागणार होता आणि त्यानंतर नदी ओलांडली की माझे गाव येणार होते. मागून एक बाईकवाला आला. तो पण डबल सीट होता. कदाचित त्या बाईला त्याने लिफ्ट दिली असावी. तिचा पदर वाऱ्यावर फडफड असा करत होता. आमच्या गाडीची हेडलाईट तिच्या अंगावर पडत होती. तिचे केस पण वाऱ्यावर भुरभुर उडत होते. सहज माणुसकी म्हणून मी त्या गृहस्थांना सांगितलं. त्यांनी एका खड्ड्याजवळ गाडी स्लो केली होती. दादा, मागे वहिनींना पदर आवरायला सांगा, नाहीतर चाकात अडकेल. तो गृहस्थ काही बोलला नाही, पण आता त्याची गाडी आमच्या वेगालाच संगत करत होती. आम्ही किंचित त्याच्या पुढे होतो. वस्ती आली आणि त्याने गाडी आमच्या पुढे उभी केली. आणि काय आश्चर्य, गाडीवर त्याच्या मागे कुणीही नव्हते. तो एकटाच होता. गावाच्या चौकात असणारा विजेचा दिवा संथ तेवत होता. तो माणूस माझ्या जवळ आला. काहीसा घाबराघुबरा झाला होता आणि मला म्हणाला, खरंच माझ्या मागे कुणी बाई बसली होती. त्याच्या अशा बोलण्याने मी पण घाबरलो. मी बोलायला तोंड उघडलेच होते तर बाबा त्याला बोलले, जा बाबा तू, माझ्या पोराला दुसऱ्याच्या खोड्या काढायची सवय आहे. मला कधी खोड्या काढायची सवय होती. पण बाबा बोलल्यावर त्या माणसाला राग आला. काय राव, पोराला शिकवा नीट. पार माझा जीव घेतला होता त्याने. कोरड्या नदीच्या उताराला गाडी लागली आणि पुन्हा ती बाई मला दिसली. तिच्या जवळ जाताना तिने मला हात लावायचा प्रयत्न केला. आता मी पण घाबरलो. त्या माणसाच्या मागे बसून ही आली होती. मध्येच गायब झाली. आता अगोदर येऊन पुन्हा आमच्या पुढे उभी राहिली. गाडी तिच्या बाजूने सुसाट निघून गेली. मी मागे वळून पाहिले तर ती गाडी मागे धावत होती. मी पुरता घाबरलो होतो. मला चांगलाच घाम फुटला होता. घशाला कोरड पडली होती. मी बाबांना घट्ट मिठी मारली. गावाजवळ आल्यावर बाबा बोलले, सध्या गोसाव्याची बकरी चोरीला गेल्यापासून त्याने भूतं उठवलीत. तुला बाई दिसली हे खरं असेल, पण मी बोललो असतो तर तू आणि तो माणूस पण घाबरले असते. माझा काही असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता, पण मी आज चक्क डोळ्याने सारा प्रकार पाहिला होता. रात्री आजीला मिठी मारून झोपलो होतो. रात्रीच आईला सांगून ठेवले होते, सकाळी लवकर उठवू नको. मला मनाला वाटेल तेव्हा मी उठेन. पण सकाळपासून म्हाताऱ्या आजीची बडबड सुरूच होती. आज देवाला खाली आणून सोडणारच वाटते ही, की हीच जाते त्याच्याकडे. काही समजत नव्हतं. 12 वाजायला आले तरी तिचा जप संपायचे नाव घेत नव्हता. तेवढ्यातच दिनेश घाईघाईत येताना दिसला. मी भुईमुगाच्या शेंगा फोडून तोंडात टाकत होतो. म्हातारीने झोपेचे खोबरे केले होते. मया, चल लवकर, नाथाला भूतांनी मुस्कटलंय, दिनेश सांगायला आला. पण मी गांभीर्याने घेतले नाही. मुळात माझा भूत असणं ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता. पण रात्रीच्या प्रकारात
आता मी पण घाबरायला लागलो. एकनाथाच्या बाबतीत काय झाले हे जाणून घेण्याची उत्सुकता मला लागली होती. म्हणून मी पण लगबगीनं गावकऱ्यांच्या सोबत निघालो. आतापर्यंत ऐकलेले प्रकार रात्री घडायचे, आज दिवसा घडले होते. मी एकनाथाला पाहायला निघालो. गावात येण्या जाण्यासाठी रस्ता नव्हता. गावाला लागूनच नदी होती. पावसाळा असल्यावर लोक पोहून यायची. उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या पात्रातून चालत यायची. गावातली जुनी जाणती माणसं सांगायची, नदीची जागा जास्त खेचार आहे. पावसाळ्यात कुणीतरी त्यात वाहून जातेच. चांगला पट्टीचा पोहणारा पण बुडायचा. आता गावात मोटारसायकली आल्यापासून बिनधास्त लोक येत होते. पण नदीतून वाट काढताना नाकीनऊ यायचे. तरुण पोरांना तो चांगला स्टंट वाटायचा. गावाचा पूल मंजूर झाला होता, पण अजून कामाला सुरुवात झाली नव्हती. कधी एकदाचा पूल होतोय आणि गावचे हाल फिटतायत असेच झाले होते. रस्ता चालत असतानाच महादुतात्या त्याच्या भोवताली घडलेली हकीकत सांगायला लागला. मावशीच्या मैताला गेलो होतो. नदी वसारली होती, म्हणजे बऱ्यापैकी पाणी कमी होतं. फाट्यावर उतरल्यापासून कुणीतरी मागावर असल्याचा भास होत होता. पटकन मागूनच कुणीतरी पळत आल्यावाने वाटायचं, तर कधी कानाजवळून काहीतरी उडत गेल्यासारखं वाटायचं. पण मी अजिबात घाबरलो नाही किंवा माघारी फिरून पाहिलं नाही. महादुतात्या तसा फेक्या माणूस होता. त्याच्यावर विश्वास ठेवायला कुणी तयार होईना. पण मला त्याचा विश्वास वाटायला लागला, कारण तो सांगत असताना त्याच्या अंगावरचे केस उभे झाले होते. उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना. मीच त्याला विचारले, मग पुढे काय झालं? कुणीतरी प्रेक्षक सापडल्यावर तो बोलायला लागला, पुढंच तर खरी मेघ हाय. मी तसाच नदीच्या अंगाला आलो. खाली पायात पाण्याचा अंदाज काढीत कापड घेतलेला हात वर धरून मी पाण्यातून वाट कापीत होतो. छाती परत माझं धूळ पाण्यात होतं. छातीचे वर मी पाण्याच्या बाहेर होतो. अचानकच वाटायला लागलं की खाली कुणीतरी पायाला पकडतं या. आता बाकी माझी बी 3 ठिकाणी झाली. अगोदर फक्त पोटाऱ्यावर हात फिरत होता. आता म्या जर पुढचं बोललो तर तुम्ही बी बोलाल की महादुतात्या पोरांची मजा घ्यायला बोलायलाय. महादुतात्या गांभीर्याने सांगत होता. पण पोरं टर घेणार आहेत हे ओळखून त्याने आवर्ते घेतले. पण पोरांना त्याची गंमत करायची लहर आली. दिनेश तात्याला बोलला, तात्या तू सांग, कोणी नाही टर घेणार तुझी, तू बोल. पोरं टर घ्यायच्या मूडमध्ये होती. पण तात्याला खरंच वाटलं की पोरं मनापासून ऐकायला लागल्यात. तसाच हात वरच्या अंगाला येत होता. मांड्यांच्या वर हात फिरायला लागला. मला गुदगुल्या पण होत होत्या आणि भ्याव पण वाटायला लागलं होतं. दुसरं म्हणजे तो हात तसाच पाण्याच्या बाहेर छातीजवळ आला. मला पाण्यात समजला नाही, पण बाहेर आल्यावर पाहतो तर काय, तो हात बाय माणसाचा होता. आणि मग म्या कापड टाकून दिली. पाण्यात सूर मारला. डायरेक्ट बाहेर आल्यावरच उसासा टाकला. गावच्या येशीला येईपर्यंत मला असं वाटत होतं, माझ्या माघारी कोणतरी येतंय. आयला तात्या, आम्हाला पण केव्हा तरी असं भूत भेटायला पाहिजे. रम्या बोलल्याबरोबरच सारीच खिदळायला लागली. पण गावातील वयस्कर माणसांना समस्येचे गांभीर्य माहीत होते. अंत्यानाना मध्येच बोलला, टिंगलटवाळी चालली आकार. आता ह्या पोराला मुस्कटलं ते बी खोटं हाय. दर पावसात कोण ना कोणी जाते या. सर्व पोरं शांत झाली होती. त्यांना पण आता खरं मानायलाच लागणार होते. 2-3 तरुण मुले सोडली तर महादुतात्यावर लोकांनी विश्वास ठेवला होता. महादुतात्याच्या सभोवती घडलेला प्रकार जवानीत होता. आता तो म्हातारा झाला होता. आम्हाला पोहोचण्या अगोदरच नाथाला उचलून नेलं होतं. गावात येताना नदीच्या चढावालाच तो पडला होता. मान पिरगळली होती. हात आणि पाय वाकडे झाले होते. माझ्यासमोर तो नाथा नाचत होता. माझ्याच वयाचा. आज त्याच्यावर ही वेळ आली होती. रात्रीची बाई दिसली होती. तिचे तर काम नसणार नाही. डोकं सुन्न झालं होतं. गावात आता भूतांचा जाच वाढला होता. घरी आलो. आजीचा जप चालूच होता. तिच्यावर काहीसा मी खेकसलोच. आजी, मी जरी ओरडलो तरी ती शांतच होती. अरे लेकरा, देवाचं केलेलं वाया जात नसते या. गावावर असा प्रसंग आला या.
पर आपल्या घरावर नको कोणच्या भूताखेताची साया, म्हणून मी हे समज करतीया. तिच्या उत्तरानेच मला चुकल्यासारखं वाटलं. तेवढ्यातच आईने आवाज दिला, मया, जा लेकरा, बाबाले आणायला. मला आईच्या बोलण्याने प्रश्न पडला, बाबाला आणायला जायची गरज काय आहे? का ग, आज बाबाला आणायला जायची गरज काय? रोज एकटेच येतात की? अरे बाहेरचं हवामान बिघडले या. आज पाहिलं ना तर न ताठपोर जीवाले मुकले. बाबळगाव फाट्यावर बाबाला आणायला मला जायचे होते, पण मला एकट्याला जायला हिंमत होईना, म्हणून मी दिन्याला जोडीला घेतले. गाडी पण दिन्याचीच घेतली. नाथा ज्या ठिकाणी पडला होता तिथं आलो तर सुकलेलं रक्त दिसलं होतं. त्याची गाडी बाजूला उभी करून ठेवली होती. दिन्याने गाडी तेथेच उभी केली. तसं मी त्याला नको म्हणून सांगितलं, पण नाथाला नक्की भूतानंच मुस्कटलं असेल का, की त्याचा अपघात झाला असेल? ज्या उताराला काल ती बाई स्पर्श करू पाहत होती, आता जाताना तो चढ होता. पुन्हा त्या चढावर बाई दिसत नव्हती, पण एक प्रकारचा आभास होत होता की कोणीतरी स्पर्श करू पाहत आहे. मी पुन्हा रात्रीसारखाच खाली झुकलो. शेवटची गाडी यायला आणखीन अवकाश होता, पण आम्ही दिवसा उजेडी बाबळगाव फाट्यावर येऊन बसलो. दिन्याला मी रात्रीचा प्रसंग सांगितला. त्याला माझ्यावर विश्वास होत नव्हता. तो आणखीनच माझी टर खेचायला लागला. तेवढ्यातच एक माणूस तेथे आला. तो वयस्कर होता. रात्रीचा हा म्हातारा काय करतो इकडे? चला थोडा टाइमपास करूया म्हणून आम्ही त्याला विचारले, पाहुणं कुणीकडं निघालात? ते म्हातारं काही कमी नव्हतं. म्या कसला पाहुणा, पाहुणं तुम्ही दिसते आम्हाले. हो, आम्ही पाहुणच आहोत. तुम्ही ह्या टायमाला कसे? माझी नात येणार हाय. ती बघा आली. गाडी आली नाही आणि नात आली. मला तर काहीशे आश्चर्यच वाटले. तेवढ्यातच एसटी आली. एसटीच्या लाईटच्या उजेडात दिसले तीच रात्रीची लाल साडीवाली मुलगी. आणि गाडी थांबलीच नाही. मी दिन्याला बोललो, दिन्या किक मार लवकर, हीच ती बाई आहे जी मला रात्री दिसली होती. दिन्याने गाडीला किक मारता ती आमच्या पुढे येऊन उभी राहिली आणि खूप विद्रूप हसायला लागली. तेवढ्यातच जोरात ढगाच्या कडकडाटासह वीज चमकून गेली. त्या विजेच्या प्रकाशात दिसले अंगावर तिच्या साडी होती, पण एखाद्या हाडाच्या सांगाड्यावर नेसवल्यासारखी. डोळ्याच्या खाचेत मिनमिनता प्रकाश जाणवत होता. बाजूला मगाचं म्हातारं गायब झालं होतं. विजेचा कडकडाट तिच्या हास्याला संगत करीत होता. तिचा हडकुळा हात माझ्या गालाला स्पर्श करण्यापर्यंत मला आठवले. नंतर मला काही आठवेना. सकाळी जाग आली तेव्हा मी घरी अंथरुणात निश्चित पडलो होतो. आई उशाला बसली होती. आजीचा जप सुरू होता. वडील पुन्हा साधूबाबाला घेऊन आले होते. बाबा सांगत होते, मी काल डायरेक्ट गाडी घेऊन गेलो तालुक्याला. बाबळगाव फाट्याला मला हे दोघं गाडीच्या बाजूला निश्चित पडलेले दिसले. साधूबाबांनी मंतरलेले पाणी माझ्या अंगावर शिंपडले. पोरांचे नशीब बलवत्तर म्हणून वाचलीत. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. परवा रात्रीलाच याला ती गाठणार होती, पण तुम्ही जोडीला होतात म्हणून इजा झाली नाही. पण आता पोराला सांभाळायला लागेल. काल दुपारी जे पोरगं गेलं ते नक्षत्र चांगलं नव्हतं. तेवढ्यातच बाहेर कुणीतरी येऊन सांगितलं, दिन्याला संडासात कुणीतरी मुस्काटले. 2 झाली. अजून 5 जणांच्या जीवाला धोका आहे. ती तरुण पोरांच्या रक्ताला चटावली आहे. मी खूप घाबरलो. दिन्याला मला बघायचे होते. माझा खूप जवळचा मित्र होता तो. परत मागून कुणीतरी येऊन सांगितलं, त्याला दवाखान्यात घेऊन गेलेत. मी त्याला बघायला निघालो होतो तर मला घरच्यांनी आवरले. गावची झोपच उडाली. 2 दिवसात 2 तरुण मुलांच्या जीवावर बेतले होते. दिन्याला काही इजा होऊ नये अशी मी मनोमन देवाला प्रार्थना केली. आता मला घरातले एकट्याला सोडत नव्हते. रात्र झाली. घरातले सामसूम झोपले होते. मी आजीला घट्ट मिठी मारली होती. मला खिडकीतून कुणीतरी आवाज देत होतं, कोण आहे? मया, साल्या विसरलास का लगेच? दिन्या बाहेर आला होता. अरे याला तर काही झाले नाही. दिन्या तू?
तुला घरच्यांनी बाहेर कसं सोडलं? आलो, सगळे झोपल्यावर. तू बाहेर ये बघू. नको यार, मला खूप भीती वाटते. तू पण जा घरी, आपण उद्या भेटू. दिन्या म्हणाला. फट्टूस आला. ये, काही नाही होत. रोज मी आणि दिन्या गावाच्या बाहेर शाळेच्या व्हरांड्यात बसत होतो. आज त्याला संडासात मुस्कटल्याची बातमी ऐकली होती. तो दवाखान्यातून चांगला होऊन आला होता. मी पण जास्त आडेवेडे न घेता बाहेर निघालो. घरातले उठले तर मला जाऊ देणार नव्हते. मग मी चोर पावलांनी हळूच बाहेर आलो. पुन्हा आवाज न करता दरवाजा लावून घेतला. बाहेर आल्यावर दिन्याला गळ्यात पडून भेटायची खूप इच्छा झाली होती. पण त्याला हात लावला, पण स्पर्श होऊ शकला नाही. कदाचित काळोखात माझा अंदाज चुकला असेल. मी आणि दिन्या रस्त्यात चालत होतो. गावातली कुत्री दिन्याला बघून जोरजोरात भुंकत होती. त्याच्या अंगावर धावत होती. रोज दिन्या दिसल्यावर त्याच्याशी प्रेमाने खेळणारे कुत्रे आज दिन्यावर का भुंकत होते? आमचा पाठलाग करत कुत्री शाळेच्या व्हरांड्याकडे आली. शाळेच्या आवारातला विजेचा दिवा पेटला होता. मला दिन्याच्या मानेजवळ रक्त गळताना दिसले. त्याला विचारणार तर आम्ही व्हरांड्यात आलो आणि अचानकच लाईट गेली. काळा कुट्टा अंधार पडला होता आणि एका कुत्र्याला कुणीतरी मान पिरगळून फेकले होते. त्याचे रक्त माझ्या अंगावर पडले. मी घाबरून ओरडलो, दिन्या पळ, इथं आता आपल्याला धोका आहे. मी पळायला फिरलोच होतो तर दिन्या माझ्या पुढे जाऊन उभा राहिला. तो हळूहळू वाढायला लागला. 5.5 फूट उंचीचा दिन्या 7 फूट, 8 फूट असे वाढता वाढता लाईटच्या गोळ्याच्या उंचीचा झाला. आता माझ्या लक्षात आले, दिन्या पण मरून भूत झाला आहे. पण दिन्याला मी घाबरलो नाही. दिन्या, मित्र म्हणवायचास ना मला, आणि अशी गद्दारी केलीस? दिन्या खूप विचित्र हसला. मित्रचित्र ते सर्व माणसांना असते मया, आम्हा भूतांना नाही. दिन्याच्या विक्षिप्त हसण्याने लाईटचा दिवा बंद चालू होत होता. दिन्या पुढे म्हणाला, मागे बघ. मी मागे वळून बघितले. काय आश्चर्य! 2 दिवसांपूर्वीच मृत झालेला नाथा उभा होता. लाईटच्या उघडझापेत तो स्पष्ट दिसत होता. किंचित मान डाव्या बाजूला झुकलेली. कानातून रक्त येत होते. गळ्यावरून रक्त वाहत होते. हात पण पिरगळलेले. ज्या गावात तुम्ही जन्म घेतला त्या गावातलीच लोक जीवे मारणार तुम्ही? माझ्या बोलण्याने ते दोघेही खूप खळखळून हसायला लागले. आम्ही नाही मारणार, आम्ही फक्त मदत करणार. आणि दुसरं तुला सांगतो, उद्या मदत करायला आमच्या जोडीला तू पण असणार. कुणाची मदत? मागे बघ जरा. मागे वळून पाहिले. तीच स्त्री जिने मला या अगोदर स्पर्श करून पाहिला होता. तीच लाल साडी अंगावर होती आणि साडीच्या आत हाडाचा सापळा. कोण आहेस तू? मी तरुण पोरांच्या जीवावर का उठली आहेस? कारण मी तरुण आहे. मला तरुण मुलं आवडतात. माणसाचे हसणे दुसऱ्या माणसाला आनंद देते. भूताचे हसणे माणसाला घाबरवते. माझी जिज्ञासा जादा न ताणता तीच सांगू लागली. माझं लग्न तारुण्यात येण्याअगोदरच एका म्हाताऱ्याशी करून दिलं. मला संभोग म्हणजे काय हे माहिती नव्हते. संभोगाच्या नावे फक्त वेदनांनाच सामोरे जावे लागायचे. ज्याच्याशी लग्न झाले तो वासना शमवण्यासाठी काहीतरी औषध प्राशन करायचा. काही दिवसात मी तारुण्यात आले. पण म्हाताऱ्या व्यतिरिक्त मला दुसऱ्याकडून प्रेम हवे होते. एक दिवस 2-3 तरुण चोर आमच्या घरात घुसले. साधारण तुझ्या वयाचे असतील. त्यांनी सोनं लुटलं आणि माझ्यावर पाशवी बलात्कार केला. त्यांच्यासाठी तो बलात्कार होता, पण मला आनंद मिळत होता. बलात्कार करून त्यांनी सोडून दिले असते तर कदाचित मी त्यांना माफ केले असते. पण त्यांनी मला जीवे मारले आणि माझे प्रेत बंगल्याच्या आवारात पुरून ठेवले. मग आता बंगल्यात तुझा नवरा असेलच की. त्याची चूक होती. त्याने लहान मुलीबरोबर विवाह केला. त्यालाच मारून टाकायचे. त्याला तर त्या चोरांनीच संपून टाकले. तसेच त्या बंगल्यात राहायला येणाऱ्या सर्वांनाच संपून टाकते. आता माझा बंगला आणि मी. असं नको करू, मला जाऊ दे.
मी तुला मुक्ती मिळवून देईन. यावर ती पुन्हा भयानक हसली. अरे, मुक्ती हवी आहे कुणाला? मुक्त झाले तर अशी तुमच्यासारख्या मुलांच्या संगे मौज करता येईल का? घाबरू नको, तुला लगेचच नाही मारणार, मजा घेऊन घेऊन मारीन, असे बोलून ती माझ्या जवळ आली. मी नको म्हणून हात आडवा केला. तिने तिच्या उजव्या हाताचा अंगठा आणि बाजूच्या बोटाने माझी हनुवटी पकडली. तिच्या बोटांवर मांस नव्हते. बोटं गालात घुसली. खूप त्रास होत होता. रक्त बाहेर गळत होते. तसेच तिने मला वर उचलले आणि माझ्या अंगावरचे कपडे ओरबाडून फाडून काढले. दिवा मध्ये मध्येच फडफड करत होता. आता तिच्या तोंडावर फक्त हाडे होती. तिने तिचा हात माझ्या मानेवर ठेवला. तिने माझ्या खालच्या ओठाचा लचका तोडला. खूप वेदना होत होत्या. तिचा सफेद हाडांचा चेहरा आता माझ्या रक्ताने लाल झाला होता. माझे विव्हळणे सुरूच होते. नंतर माझा कान तिने दाताने तोडला. तिच्या डोळ्याच्या खोबणीत प्रकाश दिसत होता. माझ्या स्तनाचा लचका तोडेपर्यंत मी शुद्धीत होतो आणि नंतर सर्वत्र अंधार दाटला होता.